सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये साक्षीच्या खऱ्या प्रेमाचा चैतन्याला नजारा दाखवून समोरच्या भयानक सत्याने साक्षीला भर पार्टीमध्ये तिच्या बॉयफ्रेंड सोबत रंगे हात पकडून साक्षीच्या प्रेमाचा नजारा आता चैतन्यासमोर सायलीने आणतात. चैतन्याच्या डोळ्यात पश्चातापाच्या अश्रूच्या गंगा वाहत आता चैतन्याला साक्षीचे खरे रूप समोर येऊन मोठा पश्चाताप झालेला असतो आणि डोळ्यातून रागाचा अंगारा भडकून आता साक्षीने आपल्याला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले हे सायलीने आता चैतन्यासमोर आणलेले आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता अर्जुनने साक्षी आणि चैतन्याला त्याच्या घरी येऊन एकमेकांच्या मिठीत रंगे हात पकडलेले असते. तर आता साक्षीच्या प्रेमामध्ये आंधळा झालेल्या चैतन्याला समोर आपला मित्र अर्जुन आहे की दुसरं अजून कोणीतरी हे काही समजत नसते आणि रागाने आता साक्षीवर सगळ्यात जास्त विश्वास टाकून साक्षीवरती माझे प्रेम आहे हे अर्जुनला सांगत त्याच्या घरातून अर्जुनला हाकलून लावलेले असते. तेव्हा आता अर्जुनला तो धक्का असह्य झालेला असतो आणि आपल्या भावासारखा जीव लावून जेव्हा भावाचा मित्र आपल्यापासून दुरावला याचा आता अर्जुनला मोठा पश्चाताप होत असतो. पण त्याच वेळेस आता वेळोवेळी सायली ही अर्जुनला आधार देऊन सावरत असते. तर आता अर्जुन समोर राजीनामा देऊन आता चैतन्याने अर्जुनला दुसरा मोठा धक्का दिलेला असतो आणि म्हणतो की मी ज्या साक्षीवरती प्रेम करतो त्या साक्षीवरती तू आरोप करतोस ना, तेव्हा तुझ्यासोबत आता तुझ्या फर्ममध्ये मी काम करू शकत नाही. ज्याला माझ्या प्रेमाची किंमतच नाही त्याच्यासोबत मी काय काम करू असे ठणकावून सांगून आता चैतन्याने अर्जुनला राजीनामा देत चैतन्य तेथून निघून गेलेला असतो. तर आता इकडे सायली विचार करते की आपण आता शांत डोक्याने एकदा चैतन्य सरांना समजावले पाहिजे असा विचार करून आता साक्षी ही चैतन्याच्या घरी आलेली असते. तर आता इकडे सायली ही चैतन्याच्या घराच्या दरवाजासमोर येताच समोर सायलीला साक्षी दिसते. तर आता चैतन्यसुद्धा बाहेर येतो आणि त्याच वेळेस आता चैतन्याने सायलीला सांगितलेले असते की हे बघ सायली, मला तुमच्या दोघांचे सुद्धा काही ऐकायचे नाही आहे. मी आता अर्जुनच्या फर्ममध्ये राजीनामा देऊन आता तुमचा आणि माझा संबंध कायमचा संपला आहे. तर आता सायली चैतन्याला म्हणते की चैतन्य सर, एकदा 5 मिनिटे तुम्ही माझी बाजू तर समजून घ्या. पण चैतन्याने काही एक न ऐकता आता सायलीला तेथून निघून जाण्यासाठी सांगितलेले असते. तेव्हा आता नाविलाजाने सायलीसुद्धा आता घरी येते. तर आता सायली अर्जुनला म्हणते की मी चैतन्य सरांना समजावण्याचा प्रयत्न करायला ते त्यांच्या घरी गेले होते. तेव्हा आता अर्जुनला मोठा धक्का बसतो आणि अर्जुन म्हणतो की मिस सायली, तुम्ही कशाला तिकडे गेल्या होत्या? तर सायली म्हणते की पण मला वाटलं की चैतन्य सरांचे आणि साक्षीचे प्रेम एका वेळेस खरे असेल आणि आपण त्यांची बाजू समजून घ्यायला पाहिजे. पण जेव्हा साक्षी माझ्या समोर आली तेव्हा मला साक्षीकडे बघून साक्षीने चैतन्य सरांना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्याचे मला समजले. तेव्हा चैतन्य सरांनी माझी काहीच बाजू ऐकून घेतली नाही असे सायलीने बोलताच अर्जुन म्हणतो की मिस सायली, तो तुमची बाजू आता ऐकून घेणारच नाहीये, कारण तो आता साक्षीच्या डोक्याने वागत असून साक्षी जोपर्यंत सावलीसारखी त्याच्यासोबत आहे तोपर्यंत तो आपले काही ऐकणार नाही आणि त्या साक्षीचेच म्हणणे तो खरे करेल. तेव्हा आता त्याला समजावून सांगण्यात काहीच उपयोग नसल्याचे अर्जुन सायलीला बोलतो. तर आता इकडे चैतन्य निघून गेल्यामुळे अर्जुनच्या कामाचा आता इकडे बट्ट्याबोळ झालेला असतो आणि ऑफिसमध्ये सुद्धा सर्वत्र त्रेधा उडालेली असते. तेव्हा आता अर्जुन विचार करतो की लवकरात लवकर आपल्याला असिस्टंट घ्यायला पाहिजे आणि लगेचच आता एम्प्लॉई हे अर्जुनच्या ऑफिसमध्ये इंटरव्ह्यूसाठी येऊ लागतात. पण एकही एम्प्लॉई आता अर्जुनला सुटेबल वाटत नाही. तर आता सायलीसुद्धा ऑफिसमध्ये आलेली असते आणि तो सर्व प्रकार बघून आता सायली विचार करते की अर्जुन सरांना आता आपल्याला सावरायला पाहिजे आणि आता ऑफिसमध्ये सुद्धा आपण अर्जुन सरांची असिस्टंट होऊन आपल्याला आता अर्जुन सरांना मदत करावयास पाहिजे. कारण आता अर्जुन सर एकटे पडले आहेत आणि आता मधुभाऊंची केससुद्धा तोंडावर आली आहे आणि आता चैतन्य सर हे फर्म सोडून गेले
तेव्हा आता सर्वात महत्त्वाचे केसचे धागेदोरे हे चैतन्य सरांनाच माहीत आहेत आणि अर्जुन सर हे एकटे पेलवणार नाही. तेव्हा आता आपल्याला अर्जुन सरांना आधार द्यावायला पाहिजे आणि मदत करायला पाहिजे असा विचार मनात आणून सायली लगेचच अर्जुनकडे म्हणते की अर्जुन सर, तुमची मदतनीस म्हणून मी ऑफिसमध्ये तुमच्यासोबत कामाला तयार आहे. तर अर्जुन म्हणतो की सायली, ऑलरेडी तुम्हाला हे सर्व जमणार नाही कारण तुम्हाला घरीसुद्धा खूप काम असते. सायली म्हणते की अर्जुन सर, आत्ताही मी घरचे काम सर्व करूनच आलेत. आणि लगेचच अर्जुनला आता सायलीचे म्हणणे पटून अर्जुन आता सायलीला असिस्टंट म्हणून घेतो. तर आता चैतन्याची जागा घेऊन आता सायलीसुद्धा अर्जुनसोबत भन्नाट काम करायला सुरुवात करते. सायली अर्जुनलाच म्हणते की अर्जुन सर, आता आपल्याला काहीही करून मधुभाऊच्या केस विरुद्ध पुरावे गोळा करून केस स्ट्रॉंग करायला हवी. चैतन्य सरांनी आता जॉब सोडला आहे हे जेव्हा रविराज सरांना कळेल तेव्हा ते दुपटीने कामाला लागतील. तेव्हा आपल्याला या केसमध्ये आता चैतन्य सरांची अजिबात उणीव भासू द्यावी लागणार नाहीये. तर आता लगेचच अर्जुन आणि सायली दोघेही कामाला लागलेले असतात. तेव्हा लगेचच आता सायली ही साक्षीच्या पाळणीवरतीच नजर ठेवून असते. साक्षी आता काय करते, कुठे जाते आणि चैतन्यला काय काय करून जाळ्यात अडकवते हे सर्व आता पाळणीवरती राहून सायली शोधण्याचा प्रयत्न करत असते. इकडे आता साक्षी ही अखेर घरी येऊन अण्णांना म्हणते की त्या चैतन्याच्या पाठीमागे 8 दिवस राहून मी पूर्ण वेडी झाली आहे. पण मी आपले काम फत्ते केले आणि त्या चैतन्य आणि त्या अर्जुन सुभेदाराला आता दोघांनाही एकमेकांपासून बाजूला केले आणि त्या चैतन्याला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. साक्षी म्हणते की अण्णा, तो चैतन्य माझ्या प्रेमात एवढा आंधळा झाला की त्याला आता समोर अर्जुन सुभेदाराबरोबर आपण बोलतो हे सुद्धा कळत नाहीये आणि त्याने अर्जुनला घरातून हाकलले. तर एवढेच नाही तर त्या चैतन्य गडकरीने स्वतःच्या नोकरीचा राजीनामा सुद्धा देऊन टाकला. तेव्हा आता अण्णा खूप खुश झालेले असतात आणि आता त्याच वेळेस साक्षी म्हणते की अण्णा, मी खूप बोरिंग झाले आहे. आता मी माझ्या खऱ्या बॉयफ्रेंडकडे जाऊन एन्जॉय करणार आहे. अण्णा म्हणतो की साक्षी, तू आज खूप मोठे काम केले आहे आणि तुला हवे तसा तू एन्जॉय कर. लगेचच साक्षी तिची बॅग घेऊन तिच्या बॉयफ्रेंडसोबत आता एका पार्टीमध्ये आलेली असते आणि तिथे आता साक्षी तिच्या बॉयफ्रेंडसोबत ड्रिंक्स करून भन्नाट डान्स करून एन्जॉय करत असते. त्याच वेळेस इकडे मात्र सायली ही रस्त्याने जात असताना साक्षीला बघताच आता सायलीने सुद्धा साक्षीचा पाठलाग केलेला असतो आणि आता सायली त्या हॉटेलमध्ये येताच समोर साक्षी ही तिच्या बॉयफ्रेंडसोबत आता ड्रिंक्स करत असल्याची सायली बघते आणि त्याच वेळेस सायली तिचा मोबाईल काढून साक्षीचा तो व्हिडिओ शूट करते. त्यामध्ये आता साक्षीच्या बॉयफ्रेंडने आता साक्षीला प्रेमाने मिठीत घेऊन किस केलेले असते. तर साक्षी म्हणत असते की अरे, आज माझ्या मार्गातून मोठा काटा दूर झाला आहे आणि मी एका चैतन्य गडकरी नावाच्या मुलाला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून त्याला त्या वकील अर्जुन सुभेदारापासून बाजूला केले. तर आता ते सर्व सायली ही रेकॉर्ड करते आणि आता ते सत्य घेऊन सायली ही अखेर तेथून आता अर्जुनकडे येते. तेव्हा अर्जुन तो व्हिडिओ बघताच म्हणतो की आता त्या चैतन्याचे खरे डोळे उघडतील असे म्हणत आता लगेचच आता अर्जुन आणि सायली हे त्या मोबाईलमधील तो व्हिडिओ चैतन्याच्या मोबाईलवरती आता सेंड करतात. तर आता चैतन्य लगेचच तो व्हिडिओ बघून आता चैतन्याची झांज उतरून समोरच्या त्या व्हिडिओच्या भयानक दृश्याने साक्षी आपल्यासोबत खोट्या प्रेमाचे नाटक करत होती हे चैतन्यासमोर येऊन चैतन्याचे कसे डोळे उघडतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब